बा प्रश्न काय एकदम मस्तपैकी दिलेला आहे. एज संदर्भात दिलेला आहे. सलील्स एज इज 23 years, मोर दॅन हाफ ऑफ द संग्राम्स एज 5 years ॲगो, म्हणजे 5 वर्षापूर्वी. द सम ऑफ देअर एजेस वॉज 55 years, फाइंड देअर प्रेझेंट एज. दोन मुलांची नाव आहेत. एक सलील आहे, एक संग्राम आहे. सलील आणि संग्राम यांच्या वयासंबंधी प्रश्न दिलेला आहे बा. सलील हा मोठा दिला आहे. सलील्स एज इज 23 years, मोर दॅन हाफ ऑफ द संग्राम्स एज. संग्रामचं वय आणि सलीलचं वय. लेट द प्रेझेंट एज ऑफ सलील, लेट सलीलचं प्रेझेंट एज बी एक्स. सलीलचं एक्स वय घेतलं आणि संग्रामचं वाय घेतलं. आता फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय दिल्या, सलीलचं एज इज म्हणजे एक्स इज इक्वल टू 23 years मोर दॅन 23 years मोर दॅन हाफ ऑफ द संग्राम्स एज. म्हणजेच आपल्याला संग्रामच्या वयाची निंपट अधिक 23 इतकं वय सलीलचं वय दिलेलं आहे. ओके, म्हणजे एक्स इज इक्वल टू संग्रामच्या वयाची निंपट हाफ प्लस 23, म्हणजे हे इक्वेशन चालवता आलं पाहिजे बघा. आणि 5 years ॲगो फ्रॉम द सेकंड कंडिशन, 5 वर्षापूर्वी. आता सलीलचं वय प्रेझेंट एज किती आहे, एक्स. 5 वर्षापूर्वी किती होणार, एक्स वजा 5. संग्रामचं प्रेझेंट एज वाय, त्याचं 5 वर्षापूर्वी वाय वजा 5, आणि एक्स वजा 5 आणि वाय वजा 5 ह्या दोघांची बेरीज आपल्याला 55 दिलेली आहे. दोघांची बेरीज किती दिली आपल्याला, 55 दिलेली आहे. मांडणी काळजीपूर्वक बघा, ही मांडणी बघा. आता इथं अनेकदा सांगतो बा, सलील्स एज इज इक्वल टू 23 मोर दॅन 23 मोर दॅन म्हणजे प्लस हाफ ऑफ द सलील्स एज. म्हणजे हे इक्वेशन तयार झालं. आता हे व्यवस्थित तयार करायचं, हे व्यवस्थित तयार करायचं आणि नंतर ती दोन्ही गणितं सोडवायची. आता दोन्ही गणितं मी तयार करून देतो व्यवस्थित. कॅल्क्युलेशन लक्ष ठेवा. एक्स ला छेद 1 वजा, याला अलीकडं आणलं किंवा पलीकडंच ठेवा तात्पुरतं, वाय छेद 2 अधिक 23. आता अलीकडं आणलं, एक्स छेद 1 वजा वाय छेद 2 बरोबर 23. दोन अपूर्णांकांची वजाबाकी छेद समान आहेत का, नाहीत. मग छेद समान नसतील तर छेदांचा गुणाकार छेदात द्या, बेक बे. तिरका गुणाकार करा 2x, तिरका गुणाकार y बरोबर 23. भागलेला आहे गुणलं, 2x मायनस वाय इज इक्वल टू 23 इंटू 2, 2x मायनस वाय इज इक्वल टू 23 दोन्ही 46. इक्वेशन नंबर 1. आता पलीकडं x वजा 5 अधिक वाय मायनस 5 इज इक्वल टू 0. एक्स प्लस वाय, वजा वजांची बेरीज करा, वजा चिन्ह द्या, बरोबर 10. इक्वेशन नंबर 2. आता 1 नंबरचं इक्वेशन आणि 2 नंबरचं इक्वेशन एकदा तपासून घेऊया. 1 नंबरचं 2x वजा वाय बरोबर 46, एक्स अधिक वाय बरोबर 65. बाळांनो बरोबर 0 घेतलेलं इथं 55 दिलेलं आहे. प्लस 10 म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 65 नंबर 2, आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 46. आता वायला वाय जाणार आहे, आपल्याला काय केलं पाहिजे, ॲडिंग.
एखादा अंक गडबडीत राहतोय, लक्ष ठेवा. ॲडिंग 1 and 2, 2x minus y is equal to 46, x plus y is equal to 65. 3x, y ला y गेला, 7 5 11 40 10, x बरोबर 111 भागिले 3 गुणलेलं आहे, जाऊन डिवाइड केलं. x इज इक्वल टू 3 त्रिक 9 3 7 21. x ची किंमत आली, पुट x इज इक्वल टू 37 इन इक्वेशन 2 मध्ये किंमत भरूया. x प्लस y इज इक्वल टू 65, x 37, y इज इक्वल टू 65. y is equal to 65 minus 37, y is equal to, आता 65 मधून 37, 5 मधून 7 जात नाही, किती राहिलं, 15 तून 7 गेलं 8, किंवा ह्या दोघांची बेरीज 7 दुनी 14 आणि 15, 6 मधून 4 गेलं 2. सलीलचं एज किती आलं 37 अँड संग्रामचं वय किती आलं 28. द प्रेझेंट एज ऑफ सलील इज 37 years and the present age of संग्राम is 28 years. x बरोबर 37 and y is equal to 28. Salil's present age is 37 years and Sangram's present age is 28 years.